करे यारे लागे आओगे माझ्या मागे मागे आजी देतो पोटभरी पुरे मनाल तोवरी हळू हळू चाला कोणी कोणाशी न बोला आजी देतो पोटभरी पुरे मनाल तोवरी तुका मने सांडा घाटे तेने नका भरू पोटे आजी देतो पोटभरी पुरे मनाल तोवरी पंडुरंगा करो प्रथम नमन पंडुरंगा करो प्रथम नमन पंडुरंगा करो प्रथम नमन पंडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांचे कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा काल्याच्या प्रसंगी घेतला जाणारा उत्कृष्ट अशा प्रकारचा अभंग आज या ठिकाणी सेवेसाठी निवडलेला आहे। आजची ही सेवा तुमच्या सर्वांच्या प्रेमास्तव माझ्याकडे आलेली आहे आणि या सेवेच्या निमित्ताने उपस्थित सर्व आदरणीय वडीलधारी मंडळी सर्व वडीलधाऱ्या मंडळीला प्रणाम करतो। उपस्थित सर्व शेतकरी बंधू कर्मचारी बंधू छोटे मोठे व्यापारी बंधू डॉक्टर असतील वकील असतील इंजिनियर असतील शिक्षक बंधू असतील प्राध्यापक बंधू असतील पत्रकार बंधू असतील आणि सर्व तरुण बांधव सर्व माझ्या माता भगिनी सर्वांना या ठिकाणी प्रणाम करतो।
उपस्थित सर्व मान्यवर प्रमुख असे बांधव, सर्व गुणी आणि ज्ञानी असे टाळकरी बंधू, एक एका हुनी बळी असे गुणवान मंडळी याही ठिकाणी आज उपस्थित आहेत. सर्व गुणीजनांना या ठिकाणी प्रणाम करतो. उत्कृष्ट असे मृदंगाचार्य हरिभक्तपरायण दिग्विजय महाराज जगदळे गुरुजींचे सुपुत्र हरिभक्तपरायण माऊली महाराज. हा कोल्हेत का? बरं झालं कोल्हेचं तोंड दिसलं. जुन्या माणसाची म्हण आहे बाबा कोल्ह्याचं तोंड दिसावा. ते कोल्ह जरी नाही दिसलं तर आडनावाचे कोल्हे या ठिकाणी सापडले. विठाला उत्कृष्ट असे पेटीवादक आमचे बिनोडे साहेब आणि सर्व आदरणीय वंदनीय पूजनीय आमची महाराज मंडळी. त्यामध्ये भगवान बाबांनी ज्या विभूतीला आदिनाथ आप्पा पुरी ससेवाडी मेलेलं मूल जिवंत उकराय लावलं, म्हणजे मेलेलं होतं ते जिवंत निघलं. आणि असे ससेवाडीचे आदिनाथ आप्पा पुरे ते आत्ता गेले, एक महिना झाला जाऊन. आणि त्यांच्या जाग्यावर उपस्थित असणारे हरिभक्तपरायण आदिकनाथ महाराज आज आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर हरिभक्तपरायण आमचे दिनकर महाराज तांदळे ग्रंथलेखक, अनेक साधू संतांचं चरित्र त्यांनी लिहिलेलं आहे. त्यांची या ठिकाणी उपस्थिती आहे. हरिभक्तपरायण आमचे जे अखंड मला कीर्तनाला साथ देत आहेत. गेल्या 20-22 वर्षापासून 2 कीर्तनकार माझ्या सोबत आहेत. ख्यातनाम गायनाचार्य आहेत, उत्कृष्ट कीर्तन करतात. त्यामध्ये हनुमान महाराज येवले तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. दुसरे आहेत बाबासाहेब महाराज शिंदे, पण त्यांचाही आज काला आहे, त्यांची उपस्थिती आहे. तसं पाहिलं तर हे सर्व कीर्तन जरी करत नसले पण कीर्तनकाराच्या सामतीची ही मंडळी आहे. सर्वांना प्रणाम करतो. आणि माझे भक्त माझ्यावर ज्यांची खूप निष्ठा आहे, हरिभक्तपरायण धनाजी बामदळे सर, ते उत्कृष्ट कीर्तन करतात. सर्व कीर्तनकार बांधवांना प्रणाम करतो, प्रवचनकार बांधवांनाही प्रणाम करतो. विठाला पवार फौजी सुद्धा एकेकाळी देश सांभाळण्याचं काम केलं आणि आता कीर्तनाच्या माध्यमातून, या सेवेच्या माध्यमातून धर्म सांभाळण्याचं काम करतायत. कीर्तनही उत्कृष्ट करतायत. असो आमचे राजू लोखंडे महाराज आहेत, बरीचशी महाराज मंडळी आहे. आणि आष्टीहून आवर्जून या ठिकाणी आज माऊली सेवा मंडळ आलेलं आहे. तुमच्यामध्ये सुद्धा बरेचसे कीर्तनकार आहेत. आणि कीर्तनकार जरी नसले तांदळे बाबा, पण कीर्तनकाराच्या सामतीची मंडळी आहेत. कोकणे सर आहेत, धोंडे साहेब आहेत, आबा मुळे साहेब आहेत. आष्टीला साखरवाडीच्या माऊलीच्या पुण्यतिथी निमित्त मोठा सप्ताह होतो, मोठं भव्य मंदिर उभं केलेलं आहे.
सर्व ही मंडळी तिथं मोठ्या आनंदाने सेवा करतायत, उत्सव करतायत, मोठा सोहळा त्या ठिकाणी करतायत। या ठिकाणी सर्व गुणीजन, आत्ता गोड अशी चाल झाली, हरिभक्तपरायण आपल्या बीड जिल्ह्यामध्ये ज्यांचा वारकरी संप्रदायामध्ये ख्यातनाम गायनाचार्य म्हणून मोठं नाव आहे असे हरिभक्तपरायण काळे महाराज, हरिभाऊ काळे महाराज तेही उपस्थित आहे। त्यांनी गोड चाल गायली आणि त्यांना साथ दिली हरिभक्तपरायण दासखेडचे भोपळे महाराज, संपत महाराज भोपळे। असो सर्वांचा नामोल्लेख मी करणार आहे, पण शेवटी करणार आहे। सज्ञाना तुम्हा सर्वांना वंदन करतो। विठ्ठल आज काला आहे, 7 दिवस तुम्ही बांधवांनी भरपूर ज्ञानामृत प्राशन केलंय आणि काला माझ्याकडे आलाय। मी अनेक महाराज मंडळीला म्हटलं, महाराज तुम्ही काल्याचं कीर्तन करा। सगळे महाराज मला म्हणायला लागले, बापू आता तुम्हीच काला करावा अशी आमची सुद्धा इच्छा आहे। मी बोधले महाराजाला आणखीन 1-2 महाराजाला म्हटलं, श्री क्षेत्र विठ्ठलगड या ठिकाणी काल्याचं कीर्तन तुम्ही करावं। नाही म्हणले तुम्हीच करावं, तुम्ही जे अधिष्ठान उभं केलंय ते तुम्हीच काला करावा अशी आमची इच्छा आहे म्हटले। आणि म्हणून तुमच्या सर्वांच्या प्रेमास्तव या ठिकाणी मी हा काला करण्यासाठी उभा आहे। पुन्हा एकदा सर्व माझ्या बांधवाला, माझ्या माता माऊल्याला या ठिकाणी वंदन करतो। आज अनेक मान्यवर बांधव अनेक ठिकाणाहून आलेत, काही बांधव धारूरून आलेत। हरिभक्तपरायण म्हटलं तर काय वावगं नाही, आमचे राजेंद्र साहेब सत्वतर आणि त्यांच्यासोबत आणखीन बरीचशी मंडळी आली आहे। काही मंडळी आपल्या आष्टीहून आली, काही मंडळी बीडून आलेली आहे। आमच्यावर खूप प्रेम करणारे संत भूमी अर्बनचे सर्वे सर्वा संस्थापक अध्यक्ष आमचे अर्जुनरावजी राऊत साहेब आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत। आणि या पंचक्रोशीतील या गावातील माझ्यावर खूप प्रेम करणारे आमचे नगरपंचायतचे सभापती आमचे गीते बापू आहेत, महासांगवीचे बरेचसे बांधव आहेत, आमचे सानप आहेत। या ठिकाणी विठ्ठल आमचे घुगे साहेब आहेत, आमचे पत्रकार विजू जाधव आहेत, आमचे बाबा आमचे नागरगोजे महाराज आहेत, चुंबळीचे पांडुआबा आहेत, निवडुंग्याचे आमचे पांडुरंग महाराज आहेत, महासांगवीचे आमचे दादा आहेत, लिंबा गणेशहून आलेले आमचे मांगलकर बाबा दुकानदार आहेत। आमच्यावर खूप प्रेम करणारे तुम्ही बांधव, लिंबा गणेशचे रमेश पाटील आलेले आहेत, आमचे पारगावचे दादारावजी घुमरे चेअरमन साहेब आहेत, आमचे जाधव सर आहेत। 8ही दिवस ही मंडळी सर्वजण तुम्ही हजर होतात। आमच्या दासखेडून काही बांधव आले आहेत, माळेवाडीहून खूप बांधव आलेले आहेत, ससेवाडीहून आमचे कदम बंधू आलेले आहेत, गुलेवाडीचे सुद्धा आमचे महाराज आलेले आहेत, दिघोळ असल, अनपटवाडी असल, पारगावचे बांधव असतील, नफरवाडीचे बांधव असतील, पाटोदेचे बांधव असतील, महासांगवीचे बांधव असतील आणि गांधणवाडीचे बांधव असतील, या परिसरातून हो। आणि विशेष म्हणजे
सावता महाराजाच्या आरण या ठिकाणाहून सुद्धा काही बांधव आले आहेत. विठाला विठाला आमचे उद्धव महाराज आहेत वागिराहून काय बांधव आले, दासखेडून काय आलेत, आमच्या माळेवाडीतून खूप आलेत, आमचे चौरे तात्या आहेत. 8 दिवस तुम्हा बांधवांची हाजरी आहे. आमचे उगल मुगले मामा आहेत, मंडळ अधिकारी आमचे चांगले भाऊसाहेब आहेत. इटून काही बांधव आलेत. मामाचं नाव लक्षात या. इट घोरपडे का? इटचे बांधव हो खमकर बांधव आहेत. आमचे मेवणे ॲडव्होकेट टिळेकर आहेत. आमचे भिकाभाऊ आहेत तळे पिंपळगाव. असो, मला काय आता सर्वांची नावं लक्षात येत नाहीत. आमच्या नागरगोजेच्या ओलवाडीहून बरेचसे बांधव आहेत. आमचे पाळवदे भाऊ दिसतात, दादा दिसतात, आमचे साहेब PI साहेब दिसतात मागं पाठीमागं. असो, सर्वांना मी प्रणाम करतो आणि या अभंगावर चिंतन करण्यापूर्वी मारुतीरायाला शरणांगती. शरण शरणाजी हनुमंता तुम्हाला मधुता काय भक्तीचा त्यावाटा मजधारा सुभता. शरण शरण हनुमंता तुम्हाला मधुता काय भक्तीचा त्यावाटा काय भक्तीचा मनुष्य जीवनाचं इप्सित काय, साध्य काय बांधवांना, काय मिळवायचं इथं आल्यानंतर? आपल्याला मनुष्याचं जीवन मिळालंय, काय प्राप्त करायचंय आपल्याला? मुख्य एम काय, मुख्य ध्येय काय आहे? मनुष्य जीवनामध्ये शास्त्राने काही कर्तव्य सांगितले. काय कर्तव्य आहेत? एक आहे सामान्य कर्तव्य, जगण्यासाठी खटाटोप करणं. हे सामान्य कर्तव्य. पैसा, प्रॉपर्टी हे कशासाठी? अन्न, वस्त्र, निवारा, दैनंदिन गरजा, मुलाबाळांचं शिक्षण, असं धर्मकार्य करण्यासाठी. थोडक्यात पैसा, प्रॉपर्टी कमावणं, जगण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून हे काम करणं शास्त्र सांगतंय हे सामान्य कर्तव्य आहे. पैशाची प्राप्ती हे सामान्य कर्तव्य सांगितले, याला गौण कर्तव्य म्हटलेले. मी नेहमी सांगत आलोय, सांगत राहणार आहे तुम्हाला जागृती देण्यासाठी. पण बांधवांनो, माता मौल्यांनो, जीवनामध्ये पैसा कितीही मिळवा, 10 रुपये सुद्धा आपल्या सोबत येत नाहीत. कुणाला नेताही आले नाही तिथून माग. मग आपण रक्ताचं पाणी जे करतोय, जे मिळवण्यासाठी रक्ताचं पाणी करतोय, त्याच्यातले 10 रुपये सोबत येत नाहीत. आणि नुसता पैसाच, नुसता प्रपंच जर आपण करत राहिलो तर मनुष्य जीवनाची शास्त्राने हानी सांगितली. चित्रगुप्त, गुप्तपणाने जे चित्रीकरण करतात त्याला चित्रगुप्त म्हणतात. ज्यावेळेस हा जीवात्मा वर जातो, या आबा उठाला उठाला उठाला, त्यावेळेस त्याला विचारलं जातं की तुम्हाला माणसाचा जन्म दिला होता, माणसाचं शरीर दिलं होतं, तुम्ही काय केलं? त्यावेळेस माणूस सांगतो, तो जीव सांगतो
म्हणले शेत घेतलं, बंगला बांधला, पोरं शिकविली. म्हणजे याच्या पुढं काय केलं? म्हणले नाही, म्हणले एवढंच केलं, म्हातारा होऊन मरून गेलो. अरे म्हणले तू देवासाठी काय केलास, देशासाठी काय केलास हे सांग, लोकांसाठी काय केलंस? तुला जर एवढंच करायचं होतं, समजा जगण्यापुरता जर खटाटोप करायचा होता, तर जनावरांमध्ये, पशु पक्ष्यामध्ये तुमच्यामध्ये काय फरक आहे असं विचारलं जातं. बांधवांनो, जगणं महत्वाचं नाहीये, माणसाचं जीवन मिळाल्यानंतर शास्त्र सांगतंय जागा होणं महत्वाचं आहे. उठा जागे फारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, चुकवा व्यथा जन्माची आई, धनदारा पुत्र जन, बंधू स्वैरे पिशुण, सर्व मिथ्या हे जाणून चरण रेगा देवासी. दिसतंय हे सगळं झूट आहे, दिसतंय हे जगत आहे, आणि ज्याच्यामुळं दिसतंय तो जगदीश्वर आहे. विठाला बांधवांनो, माणसामध्ये आणि पशु पक्ष्यामध्ये काय फरक आहे? काय फरक आहे? एकाच गोष्टीचा फरक सांगितला. आहार निद्रा भय मैथून सर्व योनीशी समसमान, परी मनुष्य देहीचे ज्ञान अधिक जाणप. भगवान परमात्म्याने माणूस नावाच्या प्राण्याला विचार करणारी बुद्धी दिली आहे, विवेक नावाची बुद्धी दिली आहे. विवेक बुद्धी म्हणजे चांगल्या वाईटातला फरक कळून देणारी बुद्धी. विठ्ठल संतोष दादा पुढे या ना. माझे आमदार लक्ष्मण तात्याचे चिरंजीव संतोष दादा, नगरपंचायतचे सदस्य, ते आवर्जून उपस्थित झालेत. उठाला उठाला बांधवांनो, हजारो मुंग्या लाईन धरून चालतात. तांदळे बाबा, हजारो मुंग्या लाईन धरून चालतात. कुणी म्हणतं का तुम्ही लाईन धरा? हा, धरत्यात का नाही लाईन? पण माणसाला दिंडी जर गावाच्या जवळ आली तर माणसाला सूचना द्यावी लागते, अरे लाईन धरा, गाव जवळ आले. मुंग्याला सांगण्याची गरज नाही, पण माणसाला सांगावं लागतंय, आणि मग माणसं लाईन धरतात. पण जाधव सर, पण इथं पण आहे. घाण जागेवर टाकलेली साखर मुंग्या उचलतात आणि खातात, पण घाण जागेवर पडलेली साखर माणूस कधीच खात नाही. का? चांगलं काय, वाईट काय, सत्य काय, मिथ्या काय, शाश्वत काय, नश्वर काय, योग्य काय, अयोग्य काय, चांगल्या वाईटातला फरक कळणारी बुद्धी भगवान परमात्म्याने फक्त माणसाला दिली आहे, आणि म्हणून माणूस श्रेष्ठ आहे. आपणच पाळलेली बैल, आपण बैल पाळतो, गाडीच्या दांड्या जर वर उचलल्या, बैल माना खाली घालतील. उसाच्या फडातून कारखान्यापर्यंत बैल गाडी घेऊन येतील, कारखान्याहून फडात घेऊन जातील. पण तुम्ही जर एखाद्या गावाचं नाव सांगितलं, आपल्याला चला नगरला जायचंय, बैल ऑटोमॅटिक जात नाहीत. कासरा दोरून धरून हाकीत हाकीत न्यावं लागतं. बैलाला बुद्धी आहे, मुंगीला बुद्धी आहे, पण सीमित बुद्धी आहे. बांधवांनो, आपणच पाळलेली बैल, कित्येक मालकाचे बैलांनी जीव घेतले. तो मालक जपतोय, पेंड खाऊ घालतोय, घास टाकतोय, 3 टाइम पाणी पाजतोय, पण कित्येक ठिकाणी बैलानेच मालक मारले.
हे कस काय? बुद्धी आहे बैलाला, पण चांगल्या वाईटातला त्याला फरक कळत नाही. आपला मालक आपल्याला जपतोय, त्याला आपण मारू नये हे बैलाला कुठे कळतंय? नाही कळत. विठ्ठल कुत्र असतं कुत्र. चोराचा सासूल कुत्र्याला लवकर लागतो का माणसाला? पाटील, कुत्र्यालाच लागतं. म्हणजे आपल्यापेक्षा कुत्र्याचे कान सतेज आहेत, नक्की सतेज आहेत. पण कीर्तन ऐकून कुत्र्याला आनंद होतो का? हा, नाही होत त्याला आनंद. नुसते कान सतेज असून काय करायचे? बरं, आपण शेतामध्ये समजा बंगल्यावर राहतो, आपले जवळचे नातेवाईक समजा रात्री 1:30 वाजता आले तर कुत्र त्यांचा सुद्धा दांडाळा काढतंय, पाहुण्यांचा. वेळ प्रसंगी ते पाहुण्याला सुद्धा फाडतंय. कुत्र्याला बुद्धी आहे, कोणीतरी आलंय, भुंका, मालकाला जागा करा. पण त्याला हे कुठं कळतंय की आपल्या मालकाचे हे जवळचे नातेवाईक आहेत, हे त्याला कळत नाही. कळतं? नाही कळत. बुद्धी आहे पण सीमित बुद्धी आहे. चांगल्या वाईटातला फरक कळणारी बुद्धी फक्त मनुष्य नावाच्या प्राण्यालाच आहे. आणखी एक छोटंसं उदाहरण देतो. पूर्वीच्या काळी त्या मेंढके यायचे, मेंढ्या घेऊन नद्याला ढोह असायचे. एक मेंढी उचलून तो मेंढपाळ त्या ढोहात टाकायचा. खूप मोठमोठे खोल ढोह असायचे. एका मेंढीची उडी पाहिली, त्या मेंढपाळाने पुन्हा किती बी आवरू द्या, सगळ्या मेंढ्या त्या ढोहात उड्या टाकणार. एकीच्या माग आपण जायचंय मेंढ्याला माहिती, पण पुढची मिली का जगली ह्या त्या मेंढ्या बघत नाहीत. बुद्धी आहे, तिच्या मागे चला, पण पुढचीच काय झालंय किंवा चांगलं काय वाईट काय याचा फरक कळणारी बुद्धी मेंढरामध्ये नाही आहे. आणि म्हणून बांधवांनो, माता मावल्यानो, माणूस नावाचा प्राणी सर्वश्रेष्ठ मानलेला का? त्याला चांगल्या वाईटातला फरक कळतोय. आणि एखादा जर नुसता पिऊनच लोळत असेल तर माणसं म्हणतात, आता काय हो माणसात राहिलाय का? भाऊ पुढे या. विठ्ठल विठ्ठल आमचे गुलाब भाऊ आलेत घुमरे. चेअरमन तात्या, चेअरमन आहे तिकडं, तिथं तुमच्या भाऊला जागा द्या. विठ्ठल मला सांगायचंय बांधवांनो, हे मनुष्याचं जीवन सर्वश्रेष्ठ जीवन आहे. पण आपण याचा वापर कशासाठी करतो हे माझ्या ज्ञानोबरायला, तुकोबरायला, सावता बाबाला, नाथ बाबाला, नामदेव महाराजाला यांना सांगायचंय. हे जीवन केवळ पैसा मिळवण्यासाठी नाही, नुसता संसार करण्यासाठी हे जीवन नाही. संसार तेरा घर नहीं, 2-4 दिन रहना यहाँ, कर याद अपने राज्य के स्वराज निष्कंटक जहाँ. मानव तुझे न याद है तू ब्रह्म का ही अंश है, कुल गोत्र तेरा ब्रह्म है, सद्ब्रह्म का तो वंशज है. संसार तेरा घर नहीं, 2-4 दिन रहना यहाँ. आपण वाटसरू आहेत. हो, समजा 4 धाम यात्रेला आपण गेलो, काही ठिकाणी धर्मशाळेच्या खिडक्या तुटलेल्या असतात. आपण म्हणतो खिडक्या तुटल्यात इथं, पण आपण त्या खिडक्यावर फार विचार
जर करायला लागलो तर एखादा जोडीदार म्हणतो काय करायचंय, रात्री रात्र राहायचंय, निघून जायचंय का, आपल्याला थोड्याच नीट करायच्यात बदली. तसं बांधवांनो आपण वाट सुरू आहे. एक दिवस आपल्याला या जगातून जायचंय. मनुष्य जीवन मिळाल्यानंतर केवळ संसार नीटनीटका करण्यासाठी, संसारात पचून मरण्यासाठी हे मनुष्य जीवन नाही. हे माझे ज्ञानोबराय, माझे तुकोबराय सांगतात. जरूर मी एक त्रिपुटी तयार केली भाऊ. गरजेपुरतं असावं धन. किती? गरजेपुरतं असावं धन. निरोगी ठेवावं तन, तन म्हणजे शरीर, आणि समाधानी बनवावं मन. हे त्रिपुटी लक्षात घ्या. गरजेपुरतं असावं धन, अतिसुद्धा नसावं या मताचा आहे मी. कारण माझे ज्ञानोबराय तुकोबराय सांगतात गरजेपुरतं धन, निरोगी ठेवा तन, आणि समाधानी बनवा मन. तुमचं जीवन सफल झालं म्हणून सांगितलंय. विठ्ठल मग मनुष्य जीवनामध्ये जर आपण केवळ संसारातच पचत राहिलो, संसाराचाच फक्त केर कचरा जर गोळा करत राहिलो आणि पुढचं कर्तव्य जर नाही कळलं तर नाही तरी गेला जन्म वाया असं सांगितलेलं आहे. पण पैशापेक्षा पुण्य श्रेष्ठ आहे. पैसा सोबत येत नाही हे मी पुन्हा पुन्हा सांगतोय. 10 रुपये सोबत येत नाही. धन मिळवून कोटी संग नये रे लंगोटी, संग नये रे लंगोटी, संग नये रे लंगोटी. धन मिळवून कोटी संग नये रे लंगोटी, संग नये रे लंगोटी, संग नये रे लंगोटी. धन मिळवून कोटी, धन मिळवून कोटी संग नये रे लंगोटी, संग नये रे लंगोटी, संग नये रे लंगोटी. धन मिळवून या कोटी संग नये रे लंगोटी, संग नये रे लंगोटी, संग नये रे लंगोटी. छान हरिभाऊ महाराज. धन मिळवणी कोटी सवे नये रे लंगोटी. आमचे हरिभाऊ महाराज हरिभक्तपरायण उत्कृष्ट कीर्तन करतात. आमचे रघु अण्णा शेवाळे. अण्णाला पाहिलंच नाही मी पाठीमागं. फार निष्ठावान, परमार्थातलं फार निष्ठावान असं व्यक्तिमत्व. उठवलो उठवलो. पैसा सोबत येत नाही. मग पैसा कमवायचा नाही का? जरूर कमवा, पण जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, विचारे वेश करी, थोडासा विचारे वेश करी. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, वेश करी, थोडासा विचारे जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करे. कष्टाने नीतिमत्तेने जरूर मिळवा, पण केवळ पैसा मिळवण्यासाठी जिंदगी खर्ची घालायची नाही. तुकाराम महाराजांनी आपल्याला सर्वांना माहिती आहे त्या काळात 65 लाखाची जहागिरी वाटून टाकली लोकांना. म्हणजे तानच नको बोलले डोक्याला. बाळबाबा तुकाराम महाराज त्या काळात फार मोठे सावकार होते. गहाणखतं त्यांच्याकडे बरीच होते, बॉन्ड वगैरे. एक दिवस त्यांना उद्वेग झाला. म्हणजे लोकाला ताण द्यायचा ना, आपण ताण घ्यायचा नाही. सगळ्या वह्या उचलल्या त्या कर्जाच्या आणि इंद्रायणीच्या डोहात टाकून दिल्या. बरोबर आहे की नाही? हे तुकोबरायचं जीवन होतं. गरजेपुरतं धन, तुम्ही समाधानी राहाल. तृष्णा थांबली, आस हे दुःखाचे कारण.
पैसा मिळवू नका असं शास्त्र सांगत नाही, पण केवळ पैसा मिळवण्यासाठी जिंदगी नाही. माऊली, ओ माऊली, टोपी कशासाठी? टोपी कशासाठी? डोक्यासाठी ना? डोकं कशासाठी? हाच घोटाळा झाला आपला. टोपी डोक्यासाठी आहे, पण डोकं टोपीसाठी नाही, डोकं विचार करण्यासाठी. बरोबर आहे. आता हा फेटा माझ्या भाच्याने फेटा घेतला. आज हा सगळे कपडे की नाही म्हणलं तर ऐकत नाहीत आमच्या बहिणी भाचे. एका बहिणीने जॅकेट घेतलंय, 5-6 हजाराचा फेटा घेतला. मी म्हणलं नको, मला लई मोठी फेट येतं, पण ऐकत नाही. तर असो, हा फेटा डोक्यासाठी. डोकं कशासाठी? फेट्यासाठी का? विचार करण्याचा. सारासार विचार करा उठाउठी, नाम धरा कंठी विठोबाचे. सार काय, असार काय, सत्य काय, मिथ्या काय, शाश्वत काय, नश्वर काय, हा विचार करण्यासाठी हे डोकं आहे. बरं, कोठा कशासाठी आपण बांधतो? बाळबाबा, कोठा बैलासाठीच आहे ना. बैल कशासाठी मग? करेक्ट. गडी पैलवान आहे, पण जुने माणसं पहिले म्हणायचे पैलवानाचा मेंदू गुडघ्यात असतो, पण आमच्या पैलवानाचा मेंदू नक्की डोक्यात आहे. मुलगा DYSP झालाय, सामान्य गोष्ट नाही. भारत देशाला सुवर्ण पदक मिळवून दिलं राहुल आवारेने. बाळबाबाचे त्याच्या मागं कष्ट आहे. आणि बाळबाबाला पाठव द्यायला जर कोणी असलं असेल, मी लहानपणीचं, आम्ही मित्र आहेत लहानपणीचे, मी आणलं पाठव द्यायला. त्याला चला म्हणलं आबा इथं वाडीत काय म्हणलं. आणि त्यांच्या मुलाची प्रगती झाली. टॉपला जगामध्ये नंबर आला राहुल आवारेचा. आणि डायरेक्ट तुम्हाला समजलं, फडणवीस साहेबांनी आणि शिंदे साहेबांनी, राम शिंदे साहेबांनी, फडणवीस साहेबांनी, या दोघांनी डायरेक्ट त्यांची DYSP म्हणून नेमणूक केली. डायरेक्ट. ऐका, कोठा बैलासाठी आहे, पण बैल कोट्यात बांधायसाठी नाही, शेतीच्या कामासाठी. पण आपला असं झालंय बघा, कोटा बैलासाठी, बैल कोट्यासाठी. स्वामी, स्वामी तुम्ही निष्ठावान आहेत. आमच्या आदरणीय, वंदनीय, पूजनीय राधाताई महाराज आईसाहेब यांना खूप साथ देत आहे, त्यांची सेवा करताय, परमार्थात आहे तुम्ही. तुम्हाला धन्यवाद बापू. तुम्ही सुद्धा समाजसेवक करताय. घुगे साहेब, कोठा बैलासाठी, पण बैल कोट्यात बांधायसाठी नाहीत. भाऊ बरोबर आहेत. भाऊ म्हणले बैलाची झंझटच नको आता, ते ट्रॅक्टर ते जवळजवळ आपण सगळे त्या मूडवर आलेत आता. लक्षात ठेवा, टोपी डोक्यासाठी, पण डोकं टोपीसाठी नाही. पण आपलं असं झालंय, टोपी डोक्यासाठी, डोकं टोपीसाठी. तसं धन आपल्यासाठी आणि आपण धनासाठी. धन जरूर आपल्यासाठी आहे, पण आपला जन्म केवळ धन कमवून संचय करीत बसण्यासाठी नाही. मग धनाच्या पुढं काय, धनसंपत्तीच्या पुढं काय, पुण्यसंपत्ती कमवा. धनसंपत्तीपेक्षा पुण्यसंपत्ती श्रेष्ठ आहे. परोपकार करा, बांधवांनो जमाल तेवढा. जनसेवा करा, दान धर्म करा, ताणलेले ताण, भुकेले भूक भागवा. देव सेवा करा, देश सेवा करा, जनसेवा करा. आणि काही नाही करता आलं तर, पुण्यच कमवायचं असेल तर हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. हरिनाम घ्या. 1000 वेळा तरी एका माणसाने दररोज हरिनाम घेतलं, 1000 वेळा तरी. हरिनामाने आलेलं संकट दूर होईल. हो, दूर तर होईल, पापही खतम होईल. नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापी जन्मांतरी. आणि भरघोत भरपूर निर्भेळ असं पुण्य पदरात पडल, आणि ते पुण्य तुम्हाला उत्तम गती देईल. म्हणून पैशापेक्षा पुण्य श्रेष्ठ आहे.
काय करतं पुण्य? ऐका, पुण्य आलेल्या संकटाला काही अंश हाकून लावतं. 2-3 दिवसाची गोष्ट. माझे मित्र हनुमान महाराज येवले मोटरसायकलवर असे बसले होते पाटोद्याकडे निघायसाठी. एक मोटरसायकल जी मागून भरधाव वेगात आली, बेफाम पिलेले होते 2 जण, आणि ह्यांच्या गाडीला जे मागून उडविलं, गाडी लांब फेकली उलटी पालटी, आणि हनुमान महाराजाला रोडवर फेकलं. सगळं गाव धावलं महाराजाला काय झालं म्हणून. पण काय, रोज त्यांच्या हातून देवाला सेवा करून घ्यायची आहे. अहो टच सुद्धा नाही झाला, बरगाड्याला घासलं इकडं. लोक म्हणले हे गाडी झाली कशी, ह्याच्यावरला माणूस वाचलाच कसा, वाचला कसा? त्या पुण्याने वाचवला, देवाने त्या पुण्याच्या बळावर वाचवलं. नाम घेता वेग न जाय, 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 नाम घेता वेग न जाय. त्यांचा महिमा वर्णू काय, त्यांचा महिमा वर्णू काय, नाम घेता वेग न जाय, नाम घेता वेग न जाय, नाम घेता वेग न जाय, नाम घेता वेग न जाय. छान नामाचं महत्व सांगितलं अण्णांनी. नामाची ताकद फार दांडगी आहे. सेवेची ताकद म्हणजे पुण्याची ताकद फार दांडगी आहे. तांदळे बाबा हे पुण्य आलेल्या संकटावर काही अंशी का होईना मात करतं. संकटातून वाचवण्याचं काम हे पुण्य करतं. बघा, तुम्ही एखाद्या गाडीचा जर ॲक्सिडेंट झाला, 7-8 माणसं गाडीत आणि 4-2 जातात आणि 4-2 वाचतात. माणूस सहज म्हणतो, शाना माणूस तुमच्यासारखा, यांचं काहीतरी पुण्य दिसतंय. अहो हे त्या तडाख्यातून कसे सुटले, पुण्याईमुळं सुटले. लक्षात ठेवा, अनंत जन्मातलं जे पुण्य आहे, आणि त्यांनी संकटावर मात केली. आणखीन पुण्य काय करतं? आणखीन पुण्य तुम्हाला स्वर्गातले देव बनवतं. पांडुआबा देव बनवत आहे, स्वर्गात देव होत आहे ते पुण्याच्या बळावर. पुण्य आहे तोपर्यंत. मग आता या पुण्याची पावटी सरी सवेच इंद्रपणाची उठी उतरी येऊ लागते माघारे मृत्यू लोका. पुण्य संपल्यावर पुन्हा खाली यावं लागतंय, पण आहे तोपर्यंत स्वर्गप्राप्ती. लक्षात ठेवा, स्वर्गातले देव बनताय ते नवे पुण्य जर तुम्ही जीवनामध्ये भरपूर केलं तर शास्त्र सांगतंय पुण्यवानाची दुर्गती होत नाही. पुण्यवानाला अधोगती नाही, पुण्यवानाची दुर्गती होत नाही, पुण्यवानाचं पतन होत नाही. मग आहे यापेक्षा चांगल्या ठिकाणी चांगल्या कुळात पुन्हा माणसाचा जन्म मिळतो. हा प्लस पॉइंट आहे, लक्षात ठेवा. उत्तमाची गती तो एक पावेल, उत्तम भोगेल जीव खाणी. त्याला उत्तम गती म्हणतात, त्याला सद्गती म्हणतात. विठ्ठल आणि पोत्याने पैसे असून त्यांना जर पुण्य नसल त्या जीवनामध्ये, पुन्हा माणूस सुद्धा होता येत नाही. तिथं वशिला चालत नाही. संजू चैट, वशिला चालत नाही. मग पैशापेक्षा शास्त्राने पुण्य श्रेष्ठ सांगितलंय. पण आता इथं पण आलंय, पुण्य सुद्धा तुम्हाला मुक्ती देत नाही. पुण्याची ताकद कमी पडते अलीकडल्या टप्प्यात आहे पुण्य. मग काय श्रेष्ठ आहे पुण्यापेक्षा? पुण्यापेक्षा परमात्म्याची प्राप्ती श्रेष्ठ आहे. आत्मसाक्षात्कार, आत्मदर्शन, आत्मज्ञान, कणाकणात माझा भगवान, परमेश्वराची प्राप्ती. आणि मग मुक्ती सांगितली. कशातून मुक्ती?
पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जन्मी जठरेषणम हे संसारे बोधुत रे कृपया पारे पाय मुरारे किती वेळा जन्म यावे नित्य व्हावे फजित. म्हणून बांधवांनो, माता माऊलींना ऐका, हे 3च कर्तव्य आपल्या करायचे जीवनात. माझ्यापेक्षा खूप विद्वान महात्मे आहेत, खूप मोठमोठे कीर्तनकार आहेत, पण तुम्हाला सांगतो, मी माझ्या 55 वर्षाच्या अभ्यासातून जे सार काढले ते मला हे जगाच्या पुढे मांडायचे. पैसा कमवणं सामान्य कर्तव्य, पुण्य प्राप्त करणं विशेष कर्तव्य, हा बहादुरकीचा विषय. पण परमार्थ करून परमेश्वराची प्राप्ती, आत्मसाक्षात्कार, आत्मदर्शन, स्वतःचा खरा परिचय झाला, माणूस परेशानीतून मुक्त झाला. कशातून मुक्ती? जन्ममरणातून मुक्ती. कशातून मुक्ती? अज्ञानातून मुक्ती. कशातून मुक्ती? दुर्गुणातून मुक्ती. कशातून मुक्ती? शोकातून, भयातून, चिंतेतून, दुःखातून मुक्ती. विठाला आबा, 3 कर्तव्य आहेत आपले. पैसा मिळवणं सामान्य कर्तव्य, पुण्य प्राप्त करणं विशेष कर्तव्य, आणि परमार्थ करून परमेश्वराची प्राप्ती करून घेणं मानवी जीवनाचं मुख्य कर्तव्य. आणि हे मुख्य कर्तव्य पार पाडण्यासाठी हे मनुष्य जीवन भगवंताने आपल्याला दिलेलं आहे. देव मिळाला पाहिजे. अहो, देवता आहेच इथं आत्म्याच्या रूपाने, मग आत्मसाक्षात्कार झाला पाहिजे. मी सच्चिदानंद आहे हा बोध झाला पाहिजे. आणि मग अवघे चित्रलोके आनंदाचे आताई. पण काय मिळवायचं आपल्याला? आपल्याला परमात्मा मिळवायचा आहे. काय मिळवायचं आपल्याला? आपला आनंद मिळवायचा आहे. काय मिळवायचं आपल्याला? आपला कायम समाधान मिळवायचं आहे. विठाला बांधवांनो, तुम्हाला सांगतो, पैसा कमवला तुम्हाला मिळेल सामान. पैशामध्ये ताकद आहे सामान देण्याची. किराणा देईल, कापड देईल, गाड्या देईल, माड्या देईल. पैसा देतो सामान, सामान देण्याची ताकद आहे पैशामध्ये. पण तुम्ही जर भरपूर पुण्य कमवलं तर तुमच्या जीवनात कुठेही जा, सामान नाही, मग सन्मान. चांगला माणूस आहे, सेवादारी माणूस आहे, शाल टाका, पुष्पहार घाला, श्रीफळ द्या, आणि काही नसेल तर निदान चहा पाजून तरी वाटा लावा. आणि काहीच नसेल ऐन वेळेस तरी नतमस्तक होऊन जय श्रीराम म्हणा, राम राम म्हणा, प्रेम द्या. गिव्ह द रिस्पेक्ट अँड टेक द रिस्पेक्ट. प्रेम द्या, प्रेम घ्या. पण पैशाने मिळत असतं सामान, पुण्य कमावलं तुम्हाला मिळेल सन्मान, आणि जर परमात्मा मिळाला तर तुमच्या जीवनात कायम समाधान. म्हणून आपल्या जीवनात अखंड समाधान प्राप्त व्हावं, म्हणजे देव मिळावा, या अनुषंगाने आमचे जगद्गुरु तुकोबराय यांनी वर्णन केलंय. गोपाळ कृष्ण आपल्या सवंगड्याला म्हणतात, तुम्हाला समाधान हवंय का? तुम्हाला परमोच्च आनंद हवाय का? आणि जर अखंड समाधान हवं असेल तर माझ्या मागे या.
एकनाथगडाचे दत्तनाथजी महाराज आले. पुढे या बाबा, बाबा या पुढे. हा बरे विठ्ठल विठ्ठल आपल्याला जीवनात संसारात राहून जर कायम समाधान हवं असेल तर याल तरी या रे लागे अवघे माझ्या मागे मागे. कृष्ण परमात्मा आपल्या सवंगड्याला गोपाळगड्याला म्हणतात, तुम्हाला आनंद हवा आहे का, समाधान हवं आहे का, यायचं असेल तर माझ्या माग या. याल तरी या रे लागे अवघे माझ्या मागे मागे. मग गोपाळगडी बी चॅप्टरच होते. ते म्हणले देवा तुझ्या मागे आलो आमचा काय फायदा, काय फायदा. आधी देतो पोट भरी, 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 आधी देतो पोट भरी. आजी देतो पोट भरी उरे म्हणाल तोवरी. कृष्ण परमात्म्याने आपल्या गोपाळगड्याला सांगितलं आजी देतो पोट भरी, तुम्हाला मी तृप्त करील म्हणले. मग आमची तर तृप्ती, हे पहा तृप्ती ही दोन प्रकारची असते. एक तर पोटाची तृप्ती आणि मनाची तृप्ती. भोजन केलं तर पोटाची तृप्ती आहे आणि सद्विचार कथा कीर्तन ऐकलं तर मनाची तृप्ती आहे. विठ्ठल विठ्ठल आपल्या या श्री क्षेत्र विठ्ठलगडाला भेट देण्यासाठी आपल्या आष्टी पाटोदा शिरोळ तालुक्याचे आमदार सुरेश अण्णा धस यांनी भेट दिलेली आहे. मला निरोप आला की त्यांना पुढं अर्जंट जायचं आहे. वामनभाऊ महाराजांचा फिरता नारळी सप्ताह, तिथं त्यांना भेट द्यायला जायचं आहे. अण्णा काय हरकत नाही, भेट दिली तरी आम्ही संतुष्ट आहेत. टाळेच्या गजरात अण्णाचं स्वागत. या ठिकाणी महाराज लोकांच्या पाठीमागं जसे कीर्तनाच्या तारका जसे आम्ही एंगेज असतो तसे आपली नेते मंडळी सुद्धा. अहो काय एक गाव सांभाळायचे का, सामान्य माणसाचं डोकं हँग होऊन जाईल का नाही. सोपी गोष्ट नाही. गावाचे गाव, प्रत्येक गावातला कार्यकर्ता ध्यानात ठेवणं आणि तो काय असा गावाच्या लोका देखत तर तो जोराने बोलत असतो, अण्णा तुम्ही हे केलंच पाहिजे.
असो फार मोठा व्याप सांभाळून या ठिकाणी आले. रात्री जयदत्त अण्णा क्षीरसागर आले होते. अण्णा परवा दिवशी धोंडे साहेब येऊन गेले. असो आनंद वाटला. अण्णा हा गड माझा एकट्याचा नाही, आपल्या सगळ्यांचा गड आहे हा. यारे यारे लहान थोरण याते भलती नारी नर, माझ्यावर प्रेम करणारा हा सगळा परिसर आहे. या ठिकाणी गेल्या 8 दिवसापासून संध्याकाळी तुफान गर्दी होती, पण पावसाने सुद्धा आम्हाला सांभाळून नेलं बघा. बऱ्याच ठिकाणी मंडप उलते पालते वाऱ्याने केले. थोडा उशीर झाला थोडा, पण कीर्तनात नाही पाऊस आला. रामभाऊ महाराज राऊत बाबाच्या कीर्तनाला कीर्तन संपलं, मी थोडं 2 शब्द बोललो, आपल्याला मंडपाच्या बाहेरच जाऊन दिलेलं आहे. असो देवाची कृपा असते. बांधवांनो, आपल्याला नेत्याची गरज आहे, संताची गरज आहे. मी रात्री बोललो, नेत्यांनी सुविधा देण्याचं काम केलेलं आहे, संतांनी सद्विचार देण्याचं काम केले. आपल्याला सुविधाची सुद्धा खूप गरज आहे, पण सुविधेच्या पुढं सद्विचार सुद्धा तेवढेच महत्वाचे आहेत. या ठिकाणी नेत्यांनी जनतेला सुविधा देऊन, नोकऱ्या देऊन जगवण्याचं काम केलेलं आहे, आणि साधू संतांनी जनतेला कथा कीर्तनाच्या माध्यमातून जागवण्याचं काम केलंय. आपण कोण आहेत, कुठून आलोत, कुठं जायचंय, काय करायचंय, जागृती देण्याचं काम केलंय. ही गाडीची 2 चाकं आहेत, दोन्ही चाकं जर चांगली असतील तर हा जनता जनार्दनाचा रथ योग्य ठिकाणी पोहोचतो. अण्णा तुम्ही हुशार आहात, समजदार आहात आणि कर्तबगार आहात. तुमच्या हातून या परिसराची खूप सेवा घडो अशी पंढरीच्या राजाच्या चरणी, पांडुरंगाच्या चरणी मी प्रार्थना करतो. आजी देतो पोटभरी, पुरे म्हणाल तोवरी. म्हणले भगवान कृष्णा, गोपाळगडी म्हटले आम्ही तुमच्या मागं येऊ, पण कसं यावं? हळूहळू चला, हळूहळू चला, कसं यावं असं म्हटल्यानंतर त्याचं वर्णन केलेलं आहे.
हळू हळू चाला, कोणी कोणाशी न बोला, शांततेच्या मार्गाने निघा, देवाची प्राप्ती करून घ्या. आणि बोलायचं असेल तर असं बोला. कसं बोला? ऐका बांधवांनो, बोलू नका असं नाही म्हटले. हळू हळू चाला, कोणी कोणाशी न बोला. बोलायचं असेल तर खरं बोला म्हणून सांगितले. नुसतं तुम्ही खरं जरी बोललात, समजा जे तुम्ही देवाच्या जवळ गेलात. आणि या जगात देव म्हणजे सत्य. खरं बोलला माणूस की त्याच्या जीवनामध्ये आनंद निर्माण होतो, सामर्थ्य निर्माण होतं. आणि लबाड बोलला माणूस की माणूस बेचैन व्हायला सुरू होतं. मोबाईलमुळे माणसं बरीच खोटं बोलत आहेत. जाधव सर एकदा एक माणूस माझ्या दुकानातच बसलेला होता आणि त्याला फोन आला आणि ते हळूच म्हणला मी बिडात आहे म्हणलं. मित्राला बिडात आहे म्हणला. बिडात आहे म्हणले ते मित्र बिडात होता. ते म्हणला थांब थांब कुठं शिकायचं आलो. तो म्हणला मी आता एसटीत बसलोय म्हणला, तुला नाही सापडायचं. म्हणला कुठेशी आली एसटी ती सांग म्हणला. शिवाजी पुतळे पैसे उतर म्हणला. नाही नाही म्हणला मी आता फार बारशे नाक्याच्या पुढं निघालो. एक खोटं बोलण्यासाठी 10 वेळा खोटं बोल. खऱ्याला उत्तर एक असतं, खोट्याला उत्तर अनेक असतं. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात तुम्हाला देवच हवा असेल ना, सत्य बोले तरी फुकासाठी जोडे हरी. तुम्ही फक्त खरं बोला आणि देव मिळाल, आनंद मिळाल. देव मिळाल म्हणजे आनंद मिळाल, सामर्थ्य प्राप्त होईल. विठ्ठल विठ्ठल बोलायचं असं तर खरं बोला, आणि बोलायचं असं तर लोकांच्या हिताचं बोला. बोलायचंच ना, आपल्या बोलण्यात एका शब्दात गंगारामजी तांबे एका शब्दात लोकांचं कल्याण झालं पाहिजे. खरं बोला, लोकांच्या हिताचं बोला. एकदा एक माणूस आपल्या मुलीला जागा बघायला गेला होता आणि मित्र म्हणला हे कुठे गेला काय किंवा आज काय तपास नाही. दुसऱ्या दिवशी आला, चांगली जागा वगैरे चांगली होती. आता या मित्राला त्याचं काही माहीत नव्हतं कुठे गेलाय काय. याने विचारलं म्हणलं अरे काल कुठे गेलता तो, आणि त्याने सांगितलं म्हणलं अमुक अमुक गावाला गेलतो मुलीला जागा बघायला. हात जास्त काहीच बोलला नाही, फक्त म्हणला तिथं तिथं गेलता. पुढचं काहीच बोलला नाही. तिथं तिथं म्हणलं की शंका खाल्ली. म्हणला तिथं काहीतरी घोटाळा दिसतोय. याला काही माहित नव्हतं, पण तिथं शब्दाने ती जागा घातली चांगली. बोला, माझे तुकोबराय म्हणतात खरं बोला. बोलायचं असेल लोकांच्या हिताचं बोला. बोलायचं असेल तर मापक बोला, फाजील बडबड करू नका. आणि बोलायचं असेल तर आपल्या बोलण्याने कुणाचं अंतःकरण दुखवणार नाही असं बोला. सदानंद नेमाने बराच वेळ झालं तरमाळले होते, घुसले ते. वेचिते वचन जेने राहे समाधान. बोला, खरं बोला, मापक बोला, लोकांच्या हिताचं बोला.
कोणाचं अंतकरण दुखावणार नाही असं बोला. मधुरा वाणी ओटी तुका म्हणे वाव पोटी, म्हणून हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला. आणि बोलायचं असेल तर असं बोला. एकदा बुलढाणा जिल्ह्याकडं खासदारकीचं इलेक्शन होतं भाऊ, आणि सभा रंगात आली. एका उमेदवाराने सहज आपलं बोललं भाषणामध्ये, हा जो जनसमुदाय जमलेला आहे याच्यातले अर्धी माणसं मूर्ख आहेत असं बोलून गेलं. ते बोलतं म्हणजे मला मागच्या वेळेस पाडलंय म्हणलं, ह्याच्यातली अर्धी माणसं मूर्ख आहेत म्हणलं. लोक म्हणले काय माणूस आहे मूर्ख म्हणला का आपल्याला, आणि आता येईन का म्हणले निवडून. लोक वाटणे सगळी चर्चा तीच त्या मूर्ख शब्दाची, म्हणजे आपल्याला मूर्ख म्हणलं. आता तो बिचारा काय म्हणत, अर्धे मूर्ख आहेत म्हणला होता. मग प्रत्येक जण मोजायचा आपल्याला, आपला मूर्ख म्हणला. 2-4 दिवसांनी सभा दुसऱ्या उमेदवाराचे, तो जरा चॅप्टर होता. मग ते आज सभेचा सगळा आढावा तेव्हा काय बोलला काय त्यांनी सगळ्या कार्यकर्त्यांना घेतलं लिहून. आणि मग आता 2-4 दिवसांनी त्याची सभा. आता सभेला माणसं तेच असतात, फक्त गाड्या बदला त्यात पैसे देणारी बदलत. लोकल चॅप्टर गाड्याचे पैसे देणारे मालक बदलत, माणसं तीच. मग पुन्हा हा जनसमुदाय पाहिला त्या दुसऱ्या उमेदवाराने, म्हणजे हा जो जनसमुदाय जमलेला आहे याच्यातली अर्धी माणसं ज्ञानी आहेत. ज्ञानी म्हणलं की टाळ्याचा कडकडाटच झाला. बघा मूर्खता नाही म्हणला बोलली. पुन्हा निवडून आला तो, कामं करीत नव्हता पण निवडून आला पुन्हा. आता सभा संपली तर वाटाणे लोक आपली एकमेकाला म्हणायचे, बघा म्हणले ते त्या दिवशी आपल्याला मूर्ख म्हणलाय आणि आज ज्ञानी म्हणणं, हे शहाणा माणूस आहे. मी ऐका आता तुम्ही खरं सांगा, तो त्या दिवशी काय म्हणला होता, अर्धे मूर्ख म्हणला. मग त्याने सुद्धा अर्धे शहाणेच केले होते, ज्ञानी ठरविले होते अर्धे. सगळ्याला मूर्ख नाही म्हणला तो चेअरमन. तो काय म्हणला होता, अर्धे मूर्ख म्हणजे अर्धे ऑटोमॅटिक ज्ञानी ठरविले. ह्यो काय म्हणला, अर्धे ज्ञानी म्हणला, म्हणजे ह्याने सुद्धा अर्धे मूर्ख ठरविले होते. दोघंही सारखंच बोलले पण बोलण्यात फरक. मूर्ख हा शब्द अंतकरणाला घाव घालून गेला, लागला तो शब्द आणि पुन्हा तो पडला. तसं मधुरावानी ओटी तुका म्हणे बोला, आपल्या बोलण्याने कुणाच्या अंतकरणाला घाव होणार नाही असं बोला. आणि म्हणून हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला. आणि पुढं तुका म्हणे सांडा घाटे, तुका म्हणे सांडा घाटे, तुका
म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे. तुकोबरा म्हणतात आसार टाका आणि सार घ्या जीवनामध्ये. संसार आसार आहे, आसारात राहायचंय पण सार प्राप्त झालं पाहिजे. फलकट तो संसार येथे सार भगवंत, येथे सार भगवंत, येथे सार भगवंत. फलकट तो संसार येथे सार भगवंत, येथे सार भगवंत, येथे सार भगवंत. फलकट तो संसार येते सार भगवंत. संसार हा फलकट आहे, टरकल आहे, त्याच्यातला गर सापडला पाहिजे. आपल्याला राहायचंय संसारात, सार सापडलं पाहिजे. सावता महाराज एके ठिकाणी म्हणतात प्रपंच सोनी परमार्थ साधावा वा जाळवावा पांडुरंग. रहा प्रपंचात पण करा परमार्थ. तुकोबरा सुद्धा म्हणतात पोटापुरते काम परी आगत्य तो राम. पोटापुरतं काम करा, पोटापुरता दाम मिळवा, पण केवळ दाम मिळवण्यासाठी जगू नका. मग दामाच्या पुढे राम मिळाला पाहिजे. हो, न करी रे संग राहे रे निश्चळ लागो नेदी मळ ममतेचा. पोटापुरतं काम करा तुकोबरा म्हणतात, पोटापुरता दाम मिळवा, पण दामातच गुंतू नका. दामाच्या पुढे राम मिळाले पाहिजे. केला अपने राम ही साथ, केला अपने राम ही साथ. प्रमाण आहे. दाम आणि राम याची सांगड घालता आली पाहिजे बांधवांना, मग जीवाचं कल्याण आहे. नुसतं दाम आपलं कल्याण करत नाही, मग दामाच्या पुढे राम मिळाले पाहिजे. तांदळे बाबा, दाम मिळाला तर इमारतीची उंची वाढल, पण राम मिळाले तर विचाराची उंची वाढल. विचाराची उंची ज्याची वाढली ती माणसं या जगात महान झाले. दामाच्या पुढे राम. दाम मिळाला तर परिस्थिती ठीक होईल, आणि राम मिळाले तर ही खोपडी, ही मनस्थिती ठीक होईल. दाम मिळाला तर तुम्ही चांगलं जगताल, पण राम मिळाले तर तुम्ही जागे होताल. दामाची अन्न वस्त्र निवारा याच्यासाठी गरज आहे, पण रामाची वृत्ती सुधारण्यासाठी, सद्विचारासाठी रामाची गरज आहे. लक्षात ठेवा. आणि म्हणून तुकोबराय सुद्धा या ठिकाणी म्हणतात तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे. शहाणी माणसं शेंगा कशा खातात बरं? शहाणी माणसं शेंगा कशा खातात? फोडूनच खातात ना, बरोबर आहे. टरकलं फेकून देतात आणि शेंगदाणे खातात, बरोबर आहे. पोरं अलीकडली पोरं खूप हुशार आहेत. बरं, बारकं पोरग रांगत आहे समजा, शेंगाच्या ढेगाऱ्यावर गेले, ते कशा खाईल? जेवढ्या बचकीत बसतील तेवढ्या तोंडात घालील, सगळ्या शेंगाचा चोता करील, आणि मग
तो स्वतः गिळल्यानंतर तो खोकाय लागल वकाय लागल. आई भांडे करत असते, हात काळे असतात तिचे. हा खोकल्याला दिसला, आरडल्याला दिसला की ते तशीच पळत येते माऊली येडावाकडा हात धुवून. ती येते त्याच्या नरड्यामध्ये एक बोट घालते, सगळा चोथा बाहेर काढते. ते टचून रडतं, सगळा चोथा खाली पडतो. इतकं रडतं ते. आई ते रडलं तरी त्याला सोडित नाही. तिला माहिती आहे रडलेलं बरं पण गेलेलं बरं नाही. मग त्याची दशा होते. का दशा झाली बरं? हा, टरकलं अडकलं नरड्यात म्हणून दशा झाली. तसं संसारात जगण्यासाठी आणि केवळ संसारात आपण अडकायचं नाही. नाव पाण्यावर आहे तोपर्यंत ठीक आहे, पण नावेतच जर पाणी शिरलं तर समजा आता धोकाळ. विठाला विठाला एक उदाहरण सांगतो. मी ऐकलेलं आहे. दामाची आणि रामाची काय गरज आहे. रामापासून जर आपण दूर गेलो, कृष्णापासून दूर गेलो, पंढरीच्या राजापासून जर दूर गेलो, भगवान शंकर हे रूप आहे तेव्हा पावर एकच आहे. अनंत रूपे अनंत विषय देखील म्या त्याशी. हजारो नावं ही देवाची आहेत, पण शक्ती एकच आहे. भक्तासाठी रूप धारण केलेत. आपल्या सर्वांना माहिती आहे प्रभू रामचंद्राच्या नाव लिहिलेली दगडं पाण्यावर तरंगली का नाही? आजही तो सेतू आहे. वानर सेनेने बांधलेला सेतू आहे. पाण्यावर दगड तरंगले, राम नाम लिहिलेली दगड तरली. पण प्रभू श्रीरामाला वाटलं माझं नाव लिहिलेली जर दगड तरतायत, बघावं म्हणले आपली ताकद काय आहे ती. गेले, मोठा दगड टाकला डोहामध्ये, त्यांनी तळ गाठला. छोटा घेतला मध्यम, त्यांनी तळ गाठला. बारीक खडा घेतला, त्यांनी तळ गाठला. सगळे दगड बुडाले. म्हणले काय भानगड आहे? म्हणले माझं नाव लिहिलेली दगड चरतायत तर मी सोडलेली बुडतायत. पण म्हणले बघावा आपल्याला कोणी पाहिलं का. बघा तुम्ही लहान लेकरं सायकल येऊन ज्यावेळेस आपटत येत त्यावेळी किती लागलं ते बघत नाहीत अगोदर. आपल्याला कोणी बघितलं का? कोणत्या पोराने बघितलं का? तसं प्रभू श्रीरामाला वाटलं की मी दगड सोडलेली बुडलेत पण कोणी बघितलं का. माग वळून पाहिलं, चेअरमन बालीच्या आडून मारती राहा जय श्रीराम करून उठून उभे राहिली. आणि मग प्रभू श्रीरामाने विचारलं, म्हणले मरतराय ही तर तुम्ही केव्हापासून? म्हणले प्रभू पहिला दगड टाकला तेव्हापासून. म्हणले काय भानगड आहे? या आई साहेब. विठ्ठल विठ्ठल आदरणीय वंदनीय पूजनीय राधाताई महाराज उर्फ आईसाहेब, मीराबाई संस्थान महासांगवी यांनी आपल्या सप्ताहाला भेट दिलेली आहे. टाळ्याच्या गजरात आईसाहेबाचं स्वागत. आईसाहेब म्हणजे बाणच आहे बघा एक. विठ्ठल विठ्ठल
आपल्या बीड जिल्ह्यामध्ये नव्हे मराठवाड्यामध्ये महिला संस्थान चालवणाऱ्या एकमेव मठाधिपती महिला जर कोण असत्याल आणि सक्षम तर त्या आमच्या राधाताई महाराज. बाणेदार जीवन आहे त्यांचं. हो, कित्येक महाराज लोकांना जे बोलता येणार नाही ठासून ते आईसाहेब कीर्तनाच्या माध्यमातून बोलतात. पहिल्या आईसाहेब मीराबाई महाराज यांचं जे कार्य त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून दादा राधाताई महाराज कार्य करतायत. दरवर्षी तुमच्या सर्वांच्या सहकार्याने महासांगवी येथे भव्य आणि दिव्य अखंड हरिनाम सप्ताह करतात. का करायचे सप्ते हे बांधवांनो? करमणूक नाही. आपण कोण आहेत, कुठून आलोत, कुठं जायचंय, काय करायचं, शेवटी काय जागृती येण्यासाठी, आत्मसाक्षात्कार करून घेण्यासाठी, आत्मस्वरूपाचं यथार्थ ज्ञान तुम्हाला व्हावा आणि तुमच्या जीवनात संसारात राहून समाधान नांदावा यासाठी हा साधू संतांचा खटाटोप असतो. आणि म्हणून संत मीराबाई महाराजांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने राधाताई महाराज खूप कष्ट घेतात तुम्हाला सोबत घेऊन आणि भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह करतात. आईसाहेब तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. असो, आज तुम्ही या ठिकाणी आलात, तुमचंही स्वागत मी करणार आहे. आपला काय विषय चालला होता आता? हो, प्रभू श्रीरामाचं एक उदाहरण सांगत होतो. मारुतीरायाला विचारलं, म्हणले मारुतीराय, अरे तुम्ही माझं नाव लिहिलेली दगड तरतायत आणि मी सोडलेली बुडतायत, ही काय भानगड आहे? आमचे ॲडव्होकेट शिंदे साहेब सुद्धा उपस्थित आहेत, तुम्हालाही कोटी कोटी धन्यवाद. ते वेगणे महाराज आहेत, हे वेगणे वंजारवाडीकर. ज्यावेळेस जालिंदरनाथाचे बकरे बंद आम्ही करायला निघालो, 5-6 वर्ष लढा चालू होता आमचा. लोक मला म्हणायचे, आई साहेब भगवान बाबांनी इथं हात नाही घातला, वामन भाऊनी नाही घातला, तुम्ही कोण लागून राहिलात? मी म्हणायचो त्यांनी हे काम माझ्या वाट्यावर ठेवलं असं. वंजारवाडी, सांगळवाडी, डोळ्याची वाडी, नाळवंडी, डोंगरकिनी, रायमो हा सगळा परिसर माझ्यासोबत होता. आणि त्याच्यात हे विघ्ने बाबा. उभं राहा तुम्ही, एकदा उभाच राहा, आता सांगतोच लोकांना, उभं राहा. ह्यांनी माझ्यासोबत, तिकडं तोंड करा एकदा, ह्यांनी माझ्यासोबत ज्यावेळेस कंदुऱ्यावाल्याची आमची फायटिंग झाली त्यावेळेस ह्यांनी कच्चून मार खाल्लाय, मार दिलाय बी. वंजारवाडीचे राहम बसल्या. बकरे बंद व्हायनात, राहून राहून कंदुरे यायच्यात. आमचे येवले बंधू त्यांना म्हणायचे, या तुम्ही, आता खुश आहेत ते माझ्यावर. मग आम्ही एकदा ठरवलं, आई साहेब म्हणलं कंदुऱ्यावाले झोड पाहिजे म्हणलं, आता त्याशिवाय जमतच नाही म्हणलं. 5-6 वर्ष झालं म्हणलं, आता कव्हर यांना सांगून राहून राहून येतेच. ह्यांच्या गावचा एक मुलगा मी राखण ठेवला होता महिन्याने, कंदुरी आली की सांगा. त्यावेळेस फोनच नसायचे, लँडलाईनचा फोन, तो कॉल लागायचा कवा नाही. बीडच्या 2 कंदुऱ्या आल्या, त्या काय जायनात सांगून आम्हाला सांगितलं. मग वंजारवाडीला ह्यांना कळविलं, म्हणलं तुम्ही तिकून या. नाळवंडीच्या लोकांना सांगितलं तुम्ही या इकडून. पाठवत्याची काही 15-16 चांगले पहिलवान घेतले आणि गेलो. जेवायलाच बसले होते बाबा, व खुशमध्ये जेवायला बसले होते. आई साहेब मला रागच आला बघा. म्हणलं अरे तुम्हाला काय कळतं का नाही, खायचं तुमच्या घरी खाणं म्हणलं तर जालिंद्रनाथाच्या दरबारात कशाला? मी नुसती एक धलपी उचलली. हानुका हानुका म्हणलं मी, हानुका म्हणतो. यांनी हे 30-35 होते सगळे पैलवान, ज्या धलप्या उचलल्या, जे टिकुरी त्यांचं सरपाट आणि जे धोपाटली म्हणता का माणसं जेवायला बसली. कडाया पालत्या, भांडी पालते, जे एकच धिंगाणा धराधरीनं आपटे. 60-65 माणूस होतं. आबा जे म्हणता आमच्यावर तुटून पडलं ते माणसं. आमच्यातली काही जे बघाट पळाली माड राहणार, वस्त्र म्हणाला. त्या टायमाला
असे दगड मारले त्यांनी आम्हाला. त्यावेळेस हे विघ्ने बाबा एक होते मार खायला. आणि भाऊ तुम्हाला सांगतो, आपले बाप्पासाहेब कोकाटेची गाडी नेली होती म्या भाड्याने. आता आम्ही सगळे गेलोत ना पळून. आता जोर झाला त्यांचा जास्तच. आपलं बघा आता काम तर झालं म्हणलं आपलं. आणि जेव्हा आलो तर आम्ही वरून, जेव्हा बाप्पासाहेब कोकाट्याला धरलंय म्हणता सगळ्यांनी, जाडजूड गडी, कोणी याच्या कोपरखाळीने हालायचं. येवले मजा बघायची. येवले म्हणायचे ह्या रणदिव्या महाराजाला तिमलं पाहिजे म्हणायचे. ह्याने सगळं आमच्या पोटावर पाय द्यायचं. आता मी गेलो तिथून सगळे पळाले. म्हणलं पळा बाबा, आता कुणी गुतला तर मारते. मग कुणी यायचं की त्या कोकाट्याला बाप्पासाहेबाला हाणायचे कोपराटीस. ते म्हणायचे, बाप्पासाहेब म्हणायचे हे बघा मी तुमच्या बरं खाऊ लागतो पण मला काय मारू नका. ते लोक म्हणायचे काय माते खातो का म्हणायचे. आता कडाळच पालते गेल्यात, भांडेच पालते गेलीत. असा हा इतिहास झालाय. आणि राधाताई महाराज महासांगवीचा एक ट्रक माझ्यासोबत पहिल्यांदा आला होता. आईसाहेब होत्या त्याच्यात. तितक्यात तुम्ही सुद्धा बाणेदार आहेत. त्यांची ऊर्जा तुमच्याकडे आलेली, ती शक्ती तुमच्याकडे आहे. उठालो उठालो. आज परभणीला असणारे फौजदार त्यावेळेस PI होते आपल्याकडे, फौजदार गिरी म्हणून, प्रभाकर गिरी. मी त्यांना बोलवलं होतं. म्हणलं या साहेब मला तुमचा एकदा सन्मान करायचा आहे. खूप साथ दिली आपल्याला त्यांनी. पण काही अडचणीने त्यांना काही येता आलं नाही. असो, चांगलं काम करताना खूप त्रास होत असतो, सुखासुखी होत नसतं. आज त्याची इतिहासामध्ये नोंद झाली. आईसाहेब मी माफी मागून सांगतो, नारदाच्या गादी उभा. मी ज्यावेळेस जालिंदरनाथाकडं मध्ये गेलो एकदा, समाधीतून मला 4 वेळा हसल्याचा आवाज आला. हसल्याचा. हो, जालिंदरनाथ संतुष्ट आहे. उठवलो. आपण काय निमित्त असतो, त्यांना करून घ्यायचं असतं. हे निमित्त होतं. 25/10/1990ला मी मोर्चा घेऊन गेलो होतो त्या ठिकाणी. आणि तिथून पुढं 5-6 वर्ष गेले ती कंदुरी प्रथा बंद होण्यास. आत्ता माझे येवले बंधू, मी जर गेलो माझ्यासोबत तिथले 24 मुलं नोकरीला लागलीत. ते म्हणले बापू तुम्ही हे बंद केल्यामुळं आम्ही आज नोकरीला लागलो, नाही आम्ही हाडकंच फोडीत बसलो असतो. म्हणलं त्यावेळेस म्हणले काय आमच्या जुन्या माणसाला कळत. अरे म्हणलं दगड मारली ना मला, महाराजाला नुसतं तिकडे येऊ द्या म्हणायचे. असं आपले बांधव आहेत ते, त्यांचं चांगलं व्हावं, त्यांचं भलं व्हावं. जालिंद्रनाथाच्या पुढं अनिष्ट रूढी नसावी. देवाने सुद्धा आता पुरणपोळीचा नैवेद्य खावा, लाडू तिथं जीव घालावं लोकाला. आता ती प्रथा चालू झालेली, आनंद वाटतो. असो, मग हनुमंतरायाला विचारलं. म्हणले हनुमंता मला एक सांगा की माझं नाव लिहिलेली दगड तरतायत आणि मी दगड टाकलेली बुडतात, हे कसं काय? म्हणजे तुझ्या नामाचा महिमा तुझा नकळे मेघश्यामा. हे प्रभू तुमच्या नावाची ताकद तुम्हाला नाही कळायची, आम्हाला भक्ताला कळत असते. बरं म्हणले हे सांगा, तुम्ही नाव लिहिलेली दगड तरतायत आणि मी सोडलेली बुडतायत, स्वामी काय उत्तर दिलं? त्यावेळेस मारुतीरायाने प्रभू श्रीरामाला सांगितलं, म्हणले प्रभू तुम्ही ज्यांना सोडलं हातातून ते कसे तरतील, ते बुडू बुडू मरतील. देवा तुम्ही ज्यांना सोडून दिलंय, तुमच्यापासून जे दूर गेले ते तरणार नाहीत. तुम्हाला सोडणारे बुडतील, पुन्हा जन्म पुन्हा मृत्यू या चक्रामध्ये सापडतील. सांगण्याचं तात्पर्य, तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे, आसार टाका सार प्राप्त करून घ्या. आणि या जगातलं सार आहे भगवान परमात्मा. आणि परमात्मा मिळाल्यावर आनंद, देव मिळाल्यावर का आनंद आहे? साखर खाल्ली तर तोंड गोड होतंय, मिरची खाल्ली तर तोंड तिखट होतंय, तापलेला कोळसा हातात घेतला तर हात भाजतोय. या वस्तूच्या जवळ गेलो की ह्या वस्तू आपला गुण दाखवता. तसा आमचा भगवान परमात्मा तो सत्य आहे आणि सत्याचा स्वभाव आनंद आहे. तुमचं जीवन सत्यनिष्ठ बनलं, आत्मनिष्ठ बनलं, आनंदाला तोटाच नाहीये.
या अभंगाचा भावार्थ झालेला आहे. 80% आपलं कीर्तन संपलेलं आहे. 22% उगा 4-2 लीला सांगायच्या आणि तुम्हाला सोडून द्यायचं आहे. तसं सोडायचं नाही. पोटभर प्रसाद खाऊ घालून सोडायचं आहे. विठाला विठाला आपल्याला सर्वांना माहीत आहे गोपाळ कृष्णाचा जन्म कुठं झाला, कुठं निहून सोडलं. गोकुळामध्ये. गोकुळीच्या सुखा अंतपार नाही का बाळकृष्णानंदा घरी आनंदल्या नरनारी. मग तिथं बालपणी कृष्ण परमात्म्याने काही लीला केल्या. काग भगरीटा मारली बाळपणी अवघी दैत्यकांनी बुडविली. 6व्या दिवशी पुतना मावशीचा वध केला. आता पुतना मावशी कशी मारली, काय करून आली होती नाना? विषयाचे स्थान भरून आली पुतना घेऊन आली पुतना भरून विषयाचे स्थान भरून आली पुतना घेऊन भरून आली पुतना सर्व विषयाचे सोडून विश्लेषण करत बसत नाही. 6व्या दिवशी पुतनेचा वध केला. पुन्हा गोपाळ गड्यांना कृष्ण परमात्म्याने सूचना केल्या की मथुरेकडे जाणार लोणी दूध आपल्याला अडवायचंय. त्यासाठी तुम्हाला तब्येती चांगले बनवावी लागतील, खानपान चांगलं ठेवावं लागेल, व्यसनमुक्त जीवन जगावं लागेल, व्यायाम करायचं काम तुमच्याकडं, खाऊ घालायचं काम आमच्याकडं. आणि म्हणून अनेक गोपींच्या घरून दही दूध तूप लोणी आणायचे आणि गोपाळगड्याला खाऊ घालायचे. तब्येत चांगली बनवणं. पण शरीर संपत्ती हे बेसमेंट आहे. शरीराला सुद्धा फार सांभाळलं पाहिजे. चांगलं खाऊ घालणं म्हणजे सांभाळणं नाही. पौष्टिक खाणं, मापक खाणं म्हणजे सांभाळणं आहे. व्यायाम करणं म्हणजे सांभाळणं आहे. रामदेव बाबाचा प्राणायाम करणं म्हणजे सांभाळणं आहे. आमचे बाळूबाबा पैलवान माझे लहानपणीचे मित्र आहेत. आम्ही तालमीत कुस्ती खेळायचो. तुम्हाला सांगतो एकदा बाळूबाबा आजारी पडले पाटोद्यात आल्यावर, राहायला आल्यावर. आणि नेमकं रविवारचा दिवस, सगळे दवाखाने बंद. आणि खाजगी दोन्ही डॉक्टरला दाखवलं होतं. पहिले 2 डॉक्टर होते, शेवाळे आणि संपतलालजी कांक्रिया, आमच्या संजू शेठचे वडील. त्यांना दाखवलं तर त्यांची नाडी फार. तर शेवाळे साहेबांनी सांगितलं, म्हणले ही केस आता बीडला सुद्धा जाऊ शकत नाही, जामखेडला रस्ता नीट नाही, तिकडे जाऊ शकत नाही. आणि बाळूबाबा फार मोठे पैलवान, शरीर खूप कमवलेलं. आता आजार झाल्यावर काय करताय कोणी असलं. मग आम्ही सरकारी दवाखाना उघडायला लावला. डॉक्टर इथं होते राहायला त्यावेळेस बरेच चौकामध्ये. तिथं नेल्यानंतर 4 वाजता ते शुद्धीवर आले. त्यांच्या दंडात सुयाच घुसत नाहीत, आज बी घुसत नाहीत. तुम्ही बघा ट्राय करून. सुई पहिली वाकडी व्हायची त्यांच्या दंडात. ते डॉक्टर म्हणायचे ह्यांचे दंड कसे काय सुजले, तर काय निभारच लागते दगडावली. तर मी म्हणलं सुजले नाहीत, म्हणलं त्यांनी शरीर एवढं दगडासारखं बनवलेलं आहे व्यायाम करून. शरीर सांभाळलं.
आईसाहेब म्हणून त्यांना शरीराचा खूप छंद. 62 किलो वजन होतं त्यांचं, पण 100-125 किलोच्या पैलवानाला ते कधीच ऐकले नाहीत. कुठल्या फडात गेले, माळवाडीचा बाळू पैलवान आलाय का म्हणलं की सगळे पैलवान खाली माना घालायचे. एक ऊर्जा तयार केली होती, व्यायाम, पकड, हे असं शरीर बनवलं होतं. आणि त्यांना शरीराचा छंद असल्यामुळं त्यांचा मुलगा आपल्या भारत देशाला स्वर्ण पदक मिळवून दिलं राहुलने. आपण आत्ताही त्यांच्याकडे 50 पोरं आहेत तालमीमध्ये. मी आम्हाला म्हणलं तुमचे पोरं काही काल्याच्या दिवशी आणा. आणले. हो, आज आपल्याकडे खूप माणसं येणार होती, थोडा आता पांगापांगी सप्ते अनेक ठिकाणी येतं. तरी आपल्या मनाने भरपूर आहे. मंडपच दांड काय आपलं. 70 बाय 200चा मंडप आहे आपला सुद्धा. व्यायाम करावा माणसाने, प्राणायाम करावा. मलाही लोक विचारते, आजही संध्याकाळी कीर्तन आहे मला. ऐसा मी गुपचूप जातो कीर्तनाला सप्त्यात सुद्धा. काय करा, घेतलेल्या तारखा लोक म्हणतील मग यायचं नव्हतं, कशा घ्यायच्या बापून तारखा. बरं, कॅन्सल करून देत नाहीत. आजही तारीख आहे माझी. त्या दिवशी काल्याचं कीर्तन एक केसच्या पुढं गुपचूप जाऊन करून आलो सप्त्यातच. मलाही राहत नाही. आई साहेब, रामनवमीच्या दिवशी मी 3 कीर्तनं केली. हो, कालच्या रामनवमीला. सौताड्याला गेल्या 22 वर्षापासून माझं राम जन्माचं कीर्तन आहे. खूप मोठा कार्यक्रम असतो. तिथला कार्यक्रम झाला, कोहिनीला कार्यक्रम केला. कोहिनीला असं ठरलं होतं, विजय भाऊ गोलार माझ्या कीर्तनाला होते. मी म्हणलं, भाऊ जरा सभा मंडप द्या इथं. ते म्हणले, मी सभा मंडप देतो, तुम्ही कीर्तन द्यायचं. आता मग गुतलं जबानीला. म्हणलं, मी कीर्तन देतो, तुम्ही सभा मंडप द्या. त्यांनी 15-20 लाखाचा सभा मंडप दिला. मग आता मला कीर्तनाला जावं लागलं. 7:30 ते 8:30 मी तिथं कीर्तन केलं. पुन्हा मुगगावला महादेवाच्या दर्यामध्ये इथं 9:15 ते 11:15 तिथं सेवा केली. आईसाहेब, तुम्हा मला राहत नाही. आपल्या साधू संतांचा विचार आपल्या बांधवाला, माता मावल्याला मिळावा, संसारात जाऊन सुख शांती समाधान नांदावा अशी आपली इच्छा आहे. आपल्याला माहीत आहे, आपल्याला कळतंय की सुखी व्हायचं असेल तर किती पैसा मिळाल्यावर माणूस सुखी होतो. आज मी सांगत असतो, लक्षात घ्या. काही माणसं पैसा नाही म्हणून दुखी आहे, काही माणसं पैसा असून दुखी आहेत, पैशामुळे दुखी आहेत. काही माणसं पद नाही म्हणून दुखी आहेत, काही माणसं पद असून दुखी आहेत, पदामुळे दुखी आहेत. काही माणसं पोरं नाही म्हणून दुखी आहेत, काही माणसं पोरायमुळे दुखी आहेत. तांदळे बाबा, खरे खोटे? अरे, परमात्म्याची प्राप्ती झाल्याशिवाय खरं सुख नाही हे ध्यानात ठेवा. म्हणजे खरं ज्ञान झाल्याशिवाय देव मिळणं म्हणजे खरं ज्ञान होणं. ऐका, आपला तो एक देव करून घ्यावा, 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 आपला तो एक देव करून घ्यावा. महाराज, आपला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नोहे. देव मिळाला, आत्मसाक्षात्कार झाला, आत्मस्वरूपाचं यथार्थ ज्ञान झालं, जीवनात सगळं सुख शांती समाधान आहे. समाधान बाकी कशानेच नसतं, लक्षात ठेवा. आणि म्हणून
देवापासून दूर जायचं नाही, देवाला सोडायचं नाही. देवाला सोडलं की समजायचं आपण बुडालो. आणि म्हणून गोपाळ कृष्णाने आपल्या सवंगड्याला सांगितलं, तुम्ही व्यायाम करा, खाऊ घालायचं काम माझ्याकडं. अनेक गवळणीच्या घरून दही दूध तूप लोणी आणून खाऊ घातलं. अनेक गवळणीच्या तक्रारी आल्या. गवळणी सांगते गाराणी, यशोदा मातेला गाराणी सांगू लागल्या, भांडू लागल्या. पहिली आली धावून, दुसरी आली धावून, तिसरी बी आली धावून. चौथी आली धावून. चौथी काय म्हणली, परवा आला आमच्या घरात, दारी निजला होता म्हातारा, घेऊन ताकाचा डेरा, फोडला सैरा तयावरी. काय म्हणली चौथी, आमचं म्हातारं जोत्यावर झोपलं होतं, शर्टन बनेन काढून ताकाचा डेरा घेऊन तुझा काना आला आणि आमच्या म्हाताऱ्याच्या डेहरीवर टाकला. कसा टाकला, डेरी दबली, डेरा फुटला. आपला डेरा एक दिवस फुटायचा आहे. मरण नेहमी डोळ्यासमोर ठेवा, तुमचं जीवन आदर्श बनल, समाधानी बनल. अनेक गवळीच्या तक्रारी आल्यानंतर यशोदा मातेने सांगितलं, आता तुम्ही गावात थांबायचं नाही, आपापल्या गायी घेऊन शेतात जायचं. अरे तुम्ही गाया घेऊन सारे अरे तुम्ही गाया घेऊन सारे मग आपापल्या गायी घेऊन शेतात गेले. तिथं गेल्यानंतर नाना प्रकारचे खेळ खेळून, खेळ मांडीला लवरी, खेळ मांडीला
नाना प्रकारचे खेळ खेळायला आपल्याला वेळ नाही. होतो तू हमामा, हुंबरी, सुरपाट्या, चेंडू फळी, आताचा क्रिकेट, कुस्ती आणि पक्वा. पक्वा माहिती का तुम्हाला? राजू लोखंडे महाराज पक्वा माहिती? कुठे आहेत राजू लोखंडे महाराज? आहेत का? हे बघा, तुम्हाला पक्वा जर बघायचा असेल तर सगळ्याला माहीत नसेल तर आमच्या राजू लोखंडे महाराजाला मी खेळायला लावतो पक्वा. राजू लोखंडे महाराज उठून उभे राहा, पक्वा दाखवा ह्यांना कसा. पक्वा कशाला म्हणा, उठा तिकडे तिकडे तोंड महाग करा, तोंड महाग करा. हा विठाला शर्ट बनेल काढायचं, वाजलं की समजायचं ह्याला पक्वा जमला. लोखंडे महाराजांना जमला पक्वा. असे बरेच खेळ खेळल्यावर बोले आता कुठपर्यंत खेळायचं, कांदे बहार पोटी काय खेळायचं. मग गोपाळ कृष्णाने आपल्या सवंगड्याला एकत्रित केलं, सर्वांच्या शिदोऱ्या एकत्रित केल्या. आजही सर्व भावी भक्तांच्या सानिध्यामध्ये, आईसाहेबाच्या सानिध्यामध्ये, साधू संतांच्या सानिध्यामध्ये, भगवंताच्या सानिध्यामध्ये या श्री क्षेत्र विठ्ठलगड या ठिकाणी हा गड बांधवांनो खऱ्याने तुमचा मेवगा अधिष्ठान. कुठं तुम्हाला कथा कीर्तन ऐकायला भेटावेत म्हणून हे अधिष्ठान तयार केले. मला याची कुठलीच याच्यातून काही प्राप्ती करायची नाही. तुमच्याकडून घेतलेला 1 रुपया माझ्या जिंदगीत मी संसाराला खर्च करणार नाही. ध्यानात ठेवा. केलं तर याच्या विकास असो, तुम्हाला चांगलं ऐकायला भेटावं, तुमच्या जीवनाचं सार्थक व्हावं, कल्याण व्हावं, तुम्ही दुःख मुक्त व्हावं. पहाडासारखं संकट आलं तरी तुम्हाला त्या संकटाने व्यतीत नाही केलं पाहिजे असं तुमच्याकडे ज्ञान व्हावं. आणि म्हणून हा सगळा माझा खटाटोप आहे बांधवांनो. असो, मग कुठपर्यंत खेळायचं म्हणजे आता बसा. 5000 वर्षापूर्वी गोपाळ कृष्णाने आपल्या सर्व सवंगड्याला एकत्रित करून एका चिरगुटावर शिदोऱ्या खाऊ घातल्या. आणि तशाच पद्धतीचा हा काला सर्व साधू संतांच्या सानिध्यात, भावी भक्तांच्या सानिध्यात आणि देवाच्या सानिध्यामध्ये आपल्याला सेवन करायला आता मिळणार आहे. बांधवांनो, आज आदरणीय, वंदनीय, पूजनीय आमच्या आईसाहेब तर आल्या. अजून बरेचसे तुम्ही मान्यवर साधू संतांच्या सामतीचे बांधव आहात. सर्वांच्याबद्दल माझ्या अंतःकरणात खूप आदर आहे, प्रेम आहे. हा परिसर तुम्ही माझ्यावर प्रेम करणारी माणसं इथे आहेत. मला खात्री आहे, मी जरी तुमचं सर्वांचं नाव जरी नाही घेतलं, माझ्या हृदयात तुमचं नाव आहे. उठवलं आणि विशेष महासांगवी गावचे सरपंच, तरुण तडफदार सरपंच साहेब नामदेवरावजी सानप त्यांनी होऊन म्हटले, बापू मला सेवा करण्याची काही सप्त्यात संधी द्या. रात्री त्यांचा आम्ही भव्य सत्कार केला. जयदत्त अण्णाच्या हाताने, ॲडव्होकेट जयवंत महाराज बोधले यांच्या हाताने, मी स्वतः होतो. आज करणार आहेत त्यांना हे सर्व भावी भक्तांना विनंती, कोटी कोटी धन्यवाद आणि टाळीच्या गजऱ्यात त्यांचं स्वागत करा. आजचा महाप्रसाद त्यांचा आहे आणि त्यांचे बंधू अर्जुन सेठ सानप यांचा. अशी दिलदार मनाची माणसं आहेत आपल्या परिसरामध्ये. हो आईसाहेब, पंक्ती मला भांडून घेतल्यात लोकांनी, आम्हाला का, आमच्या गावाला का पंगत नाही. असो, हे प्रेम करणारी माणसं आहेत तुम्ही तात्या सगळेजण. चेअरमनने ते पंगत दिली, पुन्हा एक साखरेचं पोतं आणून टाकले, 1 क्विंटल साखर पुन्हा आणून टाकली. असे कितीतरी बांधव आहेत. आमच्या तळे पिंपळगावच्या लोकांनी पंगत तर दिली आहे साहेब. 32,000 रुपये म्हणले भाजीपाल्याला, तुम्हाला डाळीला त्याला खर्च म्हणून दिले. खंडाळ्याच्या बांधवांनी सुद्धा, इथं बापू बसलेत आमचे जायबाई, त्यांनी सुद्धा पंगत दिली. मी नको म्हणलं, पंक्तीच्या व्यतिरिक्त तुम्ही काही आणू नका. भाजीला रोज 10-15,000 रुपये जाऊ द्या, माझे 20,000 जाऊ द्या, काही देऊ नका. फक्त भाकरी इथं थापणं होत नाहीत म्हणून तुम्ही घेऊन या. त्यांनी सुद्धा या ठिकाणी आणून 10,000 रुपये आणून दिले. काही लोकांनी आणखीन पैसे दिले. असो, तुमचा मी ऋणी आहे. हा जो सगळा खटाटोप आहे बांधवांनो, मी माझ्यासाठी नाही आहे, मी तुमच्या चरणी लीन होतो. आज आमचे मोरे मामा ट्रॅक्टरवाले, त्यांनी
या मंडपासाठी मला 61,000 रुपये दिलेत. मंडप पुन्हा वाढवावं लागलं मला. 3 ठिकाणचा मंडप लावावा लागला, कारण काल्याच्या दिवशी सावली पाहिजे म्हटलं. आणि म्हणून पण ते काय कमी झाले. एक ट्रॅक्टरवाला माणूस, सामान्य माणूस माझ्यावर एवढं प्रेम करतो. पहिल्या दिवशी त्यांनी सांगितलं, सप्त्याचा मंडप दिला त्या दिवशी म्हणले बापू मंडप माझ्याकडं. पण मला माहीत होतं मंडप आपल्याला खूप मोठा द्यावा लागणार आहे, वाढवावा लागणार आहे. 1,00,000-1,50,000 लाखाकडं आपला पुढा मंडप सरकत गेला. असो, पण त्यांनासुद्धा मी कोटी कोटी धन्यवाद देतो. त्यांचे आम्ही स्वागत करू इच्छितो. असो, दिलेला विचार स्मरणात ठेवा, आचरणात आणा. काला ज्ञानेश्वर आता शिंके लांबविले दुरी हा अभंग होईल. खाली दहीहंडी खाली घ्या जरा. आई साहेब तुम्ही उठा आणि तुमच्या हाताने दहीहंडी फोडू आपण. उठा. तांदळे महाराज पुढे या. काढू